सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अँड आय होप यू गाईज आर डुईंग वेल. मध्ये तरी आपल्या व्हिडिओजमध्ये भरपूर दिवसांचा गॅप येत होता, बट नाव आय एम ट्राईंग टू बी कन्सिस्टंट. आणि असंच आज तुमच्यासाठी मी एक राजस्थानी स्वीट डिशची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवणार आहोत राजस्थानी घेवर. आता ही रेसिपी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, बट ही कशी टर्नआउट होते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट सेक्शन्समध्ये तुमचे फीडबॅक्स द्यायला विसरू नका. सो टू स्टार्ट विथ आर रेसिपी, सर्वात पहिले इथे आपण घेणार आहोत तूप, दॅट इज देसी घी. इथे मी हे पाऊच यूज केला आहे. तर हा अख्खा पाऊच मी यूज केलेला, म्हणजे अराऊंड 3 to 4 टेबलस्पून इतका आपल्याला घी घ्यायचं आहे. त्यामध्ये हे आईस क्यूब्स आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे घी त्या आईस क्यूब्सने छान फेटून घ्यायचं आहे अराऊंड 2 to 3 मिनिट्स कंटिन्युअसली. आणि एकदा का ते छान असं थिक व्हायला लागलं आणि व्हाईट मक्खनसारखं ते रेडी व्हायला लागलं ना, की आपल्याला ह्यातून आपले जे आईस क्यूब्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि जे हलकंसं पाणी राहतं ते पाणीसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. ऑल्सो एकदा पाणी गाळून झालं की आईस क्यूब्स आपल्याला काढून मग हे पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे अराऊंड 2 to 3 मिनिट्स. जसं मी ते व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्याच प्रकारे. ह्याचा जोपर्यंत असा सॉफ्ट व्हाईट आणि फ्लफी असा टेक्स्चर येत नाही तोपर्यंत आपल्याला हलक्या हाताने ह्याला फेटून घ्यायचं आहे. आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकता. सो एकदा का आपला हा टेक्स्चर आपल्याला भेटला की याच्यात आपण ॲड करणार आहोत व्हीट फ्लावर. सो येस, इथे मोस्टली घेवर हे मैदा, व्हीट आणि बेसन मिक्स करून बनवतात, बट इथे मी मैदा अवॉइड करते मोस्ट ऑफ द टाइम्स. सो मी फक्त व्हीट आणि बेसन हेच यूज करून घेवर बनवलेलं आहे. सो अराऊंड 1 कप इतकं मी व्हीट फ्लावर घेतलेलं आणि 2 to 2.5 टीस्पून्स इतकं मी बेसन ॲड केलेलं आहे ह्यात. आता ते बेसन आणि जे आपण मक्खन बनवलेलं ते छान असं ड्राय मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. आता वेन इट कम्स टू वॉटर मेजरमेंट इज मस्ट, बिकॉज घेवर बनवण्यासाठी जर पाणी जास्त झालं तर ते घेवर प्रॉपर बनत नाही आणि कमी झालं तर ते एकदम थिक होतं आणि मग कडक बनतं. सो त्यासाठी ते मी अराऊंड 2.5 to 3 कप्स इतकं पाणी ॲड करणार आहे, बट आपल्याला बॅचेसमध्ये ॲड करायचं आहे. अँड ऑल्सो मेक शुअर की जेव्हा पाणी ॲड करून आपण हे फेटू ह्यामध्ये अजिबात लम्स राहून द्यायचे नाही आहेत. सो इथे मी बॅच वाईज पाणी ॲड करत आहे. आणि ऑल्सो मेक शुअर की जेव्हा तुम्ही पाणी ॲड कराल त्यानंतर हलक्या हाताने ह्याला विस्क करून घ्या, कारण आपल्याला हे बॅटर एकदम लम्प फ्री बनवायचं आहे. तर तुम्ही हे जर मिक्सरला लावलं तरी चालेल किंवा मी जे भांड्यामध्ये बारीक करून घेतलं तसंसुद्धा बारीक करून घेतलं तरी चालेल, बट जस्ट मेक शुअर की आपलं बॅटर एकदम लम्प फ्री असायला हवं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. ऑल्सो ह्यात मी ॲडिशनल 1/2 कप इतकं पाणी ॲड केलेलं जस्ट टू मेक द कन्सिस्टन्सी प्रॉपर. कारण घेवर बनवायला जे बॅटर लागतं ते एकदम असं थिकसुद्धा नको आहे आपल्याला आणि एकदम पातळसुद्धा नको आहे, एकदम मिडलमध्ये आपल्याला हवं आहे. सो त्यासाठी कन्सिस्टन्सी इज मस्ट. तर तुम्ही ते कन्सिस्टन्सी बघू शकता. सो त्यासाठी तुम्हाला पाणी जितके मेजरमेंट्स दिलेत तेवढंच पाणी ॲड करायचं आहे. आणि आपलं घेवरचं बॅटर तर इथे रेडी झालेलं आहे. तर ऑल्सो वी हॅव टू मेक शुअर की आपलं बॅटर जे आहे ते थ्रू द एंटायर प्रोसेस, थ्रू आउट द एंटायर प्रोसेस हे एकदम चिल्ड राहायला हवं आहे. त्यासाठी इथे मी आईस ठेवून त्याच्यावरती ते बॅटर ठेवलेलं आणि ते आपण घेवर बनवायला घेत आहोत आता. तर त्यासाठी मी एक जाड बेसवालं भांडं घेतलेलं आहे. मेक शुअर तुम्ही पातळ बेसवालं भांडं घेऊ नका, नाहीतर ते खाली लागू शकतं. आणि हळूहळू करून आपल्याला आता हे घेवरचं बॅटर तेलामध्ये पोर करायचं आहे. ऑल्सो मेक शुअर एकदम सगळं बॅटर नाही पोर करायचं, एकदम थोडं आपल्याला बॅचेसमध्ये पोर करायचं आहे. ते पण अराऊंड 10 to 14 टाईम्स इथे मी ते बॅटर पोर केलेलं. ऑल्सो मेक शुअर जेव्हा ते घेवर शेप घेते तेव्हाच तुम्ही लाटणं किंवा चमच्याचं जे खालचं एंड असतं त्याने एक हलकासा स्पेस बनवून घ्या, ज्याने घेवर उचलायला आपल्याला बरं पडतं. सो इथे तुम्ही बघू शकता आपलं घेवर आता रेडी झालेलं आहे.
सो आपलं हे गव्हाचं बनवलेलं आहे. सो नो डाऊट मैदा स्किप करून तुम्ही हा एक ऑप्शन नक्की ट्राय करू शकता एकदा. सो आता आपण वळूया आपल्या शुगर सिरपच्या प्रोसेससाठी. त्यासाठी इथे मी अराऊंड 1 कप इतकी शुगर घेतलेली आहे आणि सेम क्वांटिटीमध्ये मी पाणीसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. आता ह्याला हलकं बॉईल होऊन शुगर मेल्ट होऊ द्यायची आहे. एकदा का शुगर मेल्ट झाली की यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड ॲड करणार आहोत आणि मेक शुअर आपली छान अशी एकतारवाली चाशणी रेडी व्हायला हवी आहे. सो तुम्ही बघू शकता आपलं शुगर सिरप आता इथे रेडी झालेलं आहे. आता आपण आपलं जे रबडी आहे त्यावरती वळूया. तर रबडी बनवण्यासाठी इथे अराऊंड 3 कप इतकं मी मिल्क घेतलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये जर तुम्ही इन्स्टंट रबडी बनवून हवी असेल तुम्हाला तर त्यासाठी 3 कप दुधामध्ये तुम्हाला अराऊंड 1 पॅकेट इतकं तरी मिल्क पावडर ॲड करावी लागते. मिल्क पावडर ॲड केल्याने आपली रबडी इन्स्टंट बनते. जास्त वेळ होत नाही, म्हणजे जास्त वेळ घेत नाही ती थिक व्हायला. सो अराऊंड 2 to 3 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे दुधामध्ये आणि ती मिल्क पावडर एकदा का त्यात विरघळली की त्यामध्ये आपण 1 to ½ कप इतकं शुगर ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर यात आपण ॲड करणार आहोत वेलची पूड. ऑल्सो जायफळची पूडसुद्धा तुम्ही ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. त्यानंतर आपली जे रबडी आहे ती थिक होण्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडरची स्लरी ॲड करते. अराऊंड 1 to 1½ टीस्पून इतकं कस्टर्ड पावडर घेतलेलं मी आणि त्याची स्लरी बनवून घेतलेली. तुम्ही कॉर्नफ्लॉरसुद्धा घालू शकता. त्यानंतर फॉर कलर ह्यात आपल्याला ॲड करायचं आहे केसर सिरप अराऊंड 2 ते 3 चमचे इतकं. जर तुमच्याकडे केसरचे स्ट्रँड्स असतील अवेलेबल तर तुम्ही ते सुद्धा ॲड केले तरी चालतील. आता आपल्याला ही रबडी ऑलमोस्ट 15 to 20 मिनिट्स बॉईल करून घ्यायची आहे अनलेस अँड अंटिल ती छान अशी थिक तयार होत नाही. सो आपली रबडी तयार झालेली आहे. आता आपण आपलं घेवर रेडी करून घेऊया. त्यासाठी सर्वात पहिलं इथे आपल्याला शुगर सिरप पोर करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ती शुगर सिरपमध्ये डिप केली तरी चालते. त्यानंतर आपण जी स्टफिंग बनवली आहे दॅट इज आर रबडी, ती आपल्याला ह्यावर छान फुल घेवर कवर करून घ्यायचं आहे रबडीने. आणि एकदा का रबडी ॲड करून झाली की ह्याला आपण गार्निश करणार आहोत छान फ्रेश कट्स ड्रायफ्रूट्सने. ऑल्सो तुम्ही जे रोज पेटल्स असतात, केसर स्टँड्स असतात किंवा जे सिल्वर वर्क असतं त्यांनीसुद्धा हे डेकोरेट करू शकता. सो डू ट्राय इट वन्स अँड लेट मी नो हाव इट टर्न्स आउट. सो आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. त्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल्सो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या चॅनलला आणि माझ्या पेजला कोणी अजून विजिट केलं नसेल तर प्लीज जा, विजिट करा, फॉलो करा आणि भरपूर शेअर करा आणि असं सपोर्ट करत राहा. दॅट्स इट. बाय बाय.